हाय हॅलो नमस्कार. तर चला गुड मॉर्निंग. माझी सकाळ झालेली आहे. ओवीचं टिफिन करायचं होतं. ओवीचं टिफिन मी करून दिलेली. अजून माझी आंघोळ झालेली नाही, तर लवकरच माझी आंघोळ होईल. ओवी शाळेला जायची आहे, मला उठायला झालं आहे लेट. तर आता मी ओवीला केली चपाती, मग त्याबरोबर मी पण चपाती अंड्याची पोळी खाल्लेली आहे. आता ओवीच्या पप्पाचं पण नाश्ता मी तयार करत आहे. जीवनात मी खूप काही गमवलेलं आहे, खूप काही सगळं केलेलं आहे माझं. तर मी नवीन सुरुवात केलेली आहे जीवनाची. त्यामुळे मला हे प्रेग्नन्सी खूप महत्त्वाची आहे जीवनात माझ्या. प्रेग्नन्सी मला खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मी त्या प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही गोष्टी त्यांना सांगा, कुठल्याही गोष्टी सांगा, मी करू शकत नाही. बरोबर आहे. भले मला दिवस लागू दे काम करायला, थोडं 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 मी कधी आपले म्हणणार खूप जण असतात, तुझं तिथं आपलं कुणीही नसतोय हे लक्षात घे. वेळ आली की सगळे पळून जातात. त्यामुळं कधीही कुणावर डिपेंड राहू नका, कधीही कुणावर डिपेंड राहायचं नाही. आपला संघर्ष आपल्यालाच पूर्ण करायचा. आपला संघर्ष आपल्यालाच पूर्ण करायचा आहे आणि आपली लाईफ आहे, आपल्याला जगायला पाहिजे. त्यामुळे मी कुणावर अवलंबून राहत नाही. आणि हे माझे प्रेग्नेन्सी ब्लॉगिंग असणार आहे. मी प्रेग्नेन्सीमध्ये काय केली, काय नाही, आणि काय चूक केली आणि कसली चूकमुळे मला इतकं मोठं शॉक बसलं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बोलीन. तर भेटूया किचन स्वच्छ करून. हा सगळं ठेवलं. करू तुला अंड्याची पोळी? अंड्याची पोळी करू का? अंड्याची पोळी.
आहे ना. चांद की तरह चमक रही है इस जोगी की राह तेरी. फरची पण पुसाची आली. कधी? आता आवाकडे कुठं? कुठं? किचनची एवढीच पुसूया बाहेरची राहू दे. राहू दे बाहेरची उद्या कधी. हां. किचनचं फक्त स्वच्छ. अंड्याची पोळी करते मी पण करून खाल्ली. काय म्हटली ओवी डबा देताना? टीचरला आवाज दिला का? हा तर आणि बघितली की दंगा घाला येणार नाही सोड मागं ते तरी. हा पोरं नाही तिच्या वर्गात. कुठं? तिच्या वर्गात थोडे थोडेच पोरं आहेत. 10-12 जण आहेत. हा गप्प असते ती शाळेत. बघ बसते आता आली की केवढं दंगा करते माहिती. ह्याला काय होते की मी व्हिडिओ चालू केले आणि मधनच बंद होते. मधनच बंद होते. का बंद होते की आता मी करत आहे अंड्याची पोळी. आज माझं झालं किचन सगळं स्वच्छ झालं. आता दिवसभर किचनवर काय नाही. पनीरची भाजी केलेली. पनीरची भाजी आहे. भात पण आहे. मग काय आता स्वयंपाक जास्त काय नाही. सगळं काम झालंय माझं. पाणी ठेवीन, आंघोळ करेन. किचन स्वच्छ झालं की नाही तर घर असं शांत लागतंय. है ना? है ना? बोल बोल. ह्याच्या त्याच्या विश्वासावर बसायचं नाही. मी बसत नाही बाबा, कधीच मी बसत नाही. मैं अजीबात किसी के भरोसे पर नहीं बैठती. खुद का काम खुद करना चाहिए. हा पहिला ब्लॉग आहे माझा. टायमर काय ते मला समजत नाही. आता ह्याची काय सेटिंग आहे टायमरची? हो 2 महिने झाले घरी येते. हे घर विकायचं होतं ते. म्हणजे घेतलंय ते ना. अजून नावाला मिळाले मला. जुन्या मालकाचं नाव आहे. आपल्याला आपण किती ओळखलं पाठीमागचं पण 2 गुंठच असणार. घेतलं असेल 100%. टक्के. बोली की सूरत आँखों में मस्ती. हाय काय पागल
कितीला जाणार आहे कामाला? चालू जाणं. त्यांचे जायवे जात नाही. पोरगी होते नी हा पोरगी नंतर तुझं तू जाणार आहे ना? माझं आणि तुला कुठं नेऊ? तेच म्हटलं. कामावर जाताना जातो तसंच. 4 का बँक बंद होते रेड. 4 लाख रुपये म्हणते. हा मग कलेक्शन हे बंद होतं ना कॅशचं सगळं. परीला घेऊन जाऊ का तसंच? गॅसची टाकी पण आणणार होतस ना? आता उद्या सकाळ सकाळी म्हणजे तिथं मग उद्या ओवीला सोळा जातोय तेव्हाच गॅसची टाकी घेऊन जा. जे येताना घेऊन ये. गादी अशी का उभा केली? सरळ करल का नाही? बसून देतो म्हटलं गिजर तिने. 2 दिवसांनी. हां आणून तर ठेवूया ना काय गिजर. आधी कनेक्शन करून जाऊ. काय आधी आणून ठेवण्याचा अर्थ नाही. म्हणजे कसं आपल्याला पाण्याचं गरम पाणी करायचं टेन्शन नाही ग. उचलून घ्यायचं ठेवायचं. समजलं? आता थंडीत कसं मला थोडंसं पाण्याचं जास्त येणार असं वाटतं. का? लाईट बिल आहे कोणाचं? त्याचं कसं गिझर. काय म्हणतोय आता आपण नव्हतं वय तिथं. ते लावायचं नाही, ते छोटं लावायचं. आपल्या 3 छोटी फॅमिली बस होते. एवढं मोठं आपल्याला गरज नाही. अंड्याची पोळी तू कडकडीत करत नाही रे. कडकडीत करत नाही. ते बघ आपले मऊ मऊ सगळे अंड्याची पोळी करते. खवाटत नाही ती. तू करून घेत जा नाही मग रेड्या. भाजत पण नाही त्याला सर. भात अजून तवा आहे, देऊ का? होय. देऊ का? भाजाय तर मी खाल्लो. पोरगी माझी एवढी आवडीनं खाते. हा एका अंड्याची करतेस तू एवढी. हे कपडे धुवायचे का? नाही. हे अडकले तिथं. ते पोळीच्या तरी धुवायला टाकू. तवा आहे का तिथं? हाय की फक्त पेटो म्हणून सांगितली करून घे. गरम आहे तवा. असं का करते? बसलं चटका. फक्त लायटर लावणी. कसं वाचत तुझं? गाडी पण कशी गुंडाळून ठेवलेस बघ. सगळी वाकडी तिकडी झाली. मॅडमचे खेळणी सगळ्यांच्या. चला आता सगळं घर स्वच्छ झालं ना, तर मग मी तुम्हाला ब्लॉग दाखवीन.
कसं झालंय बघा घर माझं स्वच्छ सगळं. बघा जिथल्या तिथं स्वच्छ करून रिकाम झाली. हे का माझ्या ओवीची खेळणी आहेत. आता स्कूलमधनं आली की हे खेळते. हे बलून बिलून हे सगळं. तर सगळं बाहेरचं ते मी सगळं लोटून आली. म्हणजे तुलाच बघा गाड्या धुवायचं चालू आहे. सगळं लोटून आली. दारातनं पण थोडं पाणी मार. घर स्वच्छ असेल ना तरच लक्ष्मी थांबते, नाही तर थांबत नाही. बघा सगळं जिथलं तिथं गेली. आता ओवी आली ना परत घरात गबाडा होतेच. हे का आता हिने कामाला जाताना घालून जातील. झालं का स्वच्छ? शेवट कितीही केलं तर आपलं घर आपल्याला स्वच्छ करायला लागतंय. दुसऱ्यांच्या विश्वासावर बसून चालत नसतंय. हे माझं बाथरूम आहे. दारात पण थोडं पाणी मार म्हटलं. किचन थोडंसं घाला, निरमा थोडंसं घाल. हे आता धुवायला द्यायचं आहे भाभीला. आहे की तिथं. झालं बघा बेसिन. तर पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला. आंघोळ पण करीन. किचन पण स्वच्छ झालं. कसं वाटतंय घर माझं स्वच्छ स्वच्छ. पुसू मी ते पाय पुसणी तेवढी वर ठेव. टेबलच्या खाली टेबल सरकून पण हे कर. झालं सगळं झालं घर स्वच्छ. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.